आहे का म्हणजे रे? मग कसं आहे अच्छा. त्याचं नाव नवरान ठेवली ती उभं होईल. एकदम काय असं जायला दगड बिगड सीडी बिडी काहीच नाहीये. तिथून चलत आलो आम्ही. पाय जर घसरला नाही खाली जातो आम्ही. आणि आम्ही पोचले वरती. हॅलो गाईज, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आता पानडुला जाणार आहे आणि तिकडं तुम्हाला नाही का एक स्टोरी आहे खतरनाक वाली नवर नवरीची. आणि नवर नवरीची स्टोरी अशी आहे की त्यांना काहीतरी श्राप भेटलं होतं, तर त्यांची तिकडच मूर्ती झालती नाही का. आपल्याला पण जास्त माहित नाही, त्यामुळे मला जर नवीन काहीतरी ऐकायला भेटलं म्हणलं बघू काय काय नाही. तर चला तुम्हाला दाखवतो रस्त्याने. हा भाऊ, आता अजून एक विषय दाखवतो. इकडे एक पोरग थांबले, ते तुम्हाला मुजरा करून दाखन 10-20 रुपये फेका त्याच्यावर फक्त. इकडे रे अभी मजा आएगा ना भिड़ो. संख्या मुजरा कर रे जरा. रोम रोम भाइयों. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. कोण आलाय? हॅलो, हा विराट कोहली बोल ना. काय आलं? आता 20 रुपये राहतो का? गुलाब जामुन खाऊंगा आइसक्रीम के साथ. पर्सनल नंबरला फोन करायचं ना राव, हे जर कशाला केलं. आता मीटिंग मध्ये मी पाठवतो, स्कॅनर पाठव. तर भावना विराट कोहलीचा फोन आलाय. सिस्टम पार देंगे. आम्ही पोहोचलोय कुठे? कुठलं घाट आहे? बापदेव घाटला आलोय. खाली बघा तुम्ही कसलं लोकेशन आहे. खाली बघा लोकेशन. आले आताच 2 जण पडले होते नाही का. हा पैसा विचार चाललंय. आता आलो आम्ही सासवड मध्ये. पोचलं आता काहीतरी खाणार पिणार. मग आता आम्ही पोहोचायला एक अर्धा तास लागल. तर मी आलोय तो बडबड करायला. आलो तर आलो, गाणे लावले. आता आम्ही चाललोय रस्त्याने. त्याच्या पुढचं पॅलेस. बघा पॅलेस, बघा मित्रांनो, बघा 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 गावाकडचे माणसं बघा. बघा तुम्ही बघा गावाकडचे माणसं. आता गुड बाय. हाय गाईस, आलो नागिन डान्स करायला. कसं डोंगर क्लायमेट बघायला एन्जॉय करा. नाही तर वरती चल ना, पॉइंट आहे चल ना वरती. पॉइंट नाही वरती चल ना, पॉइंट वरती. आम्हाला एक मोर पण दिसला ना असताना नाही का. मोर पण हो, आता मोर ते एक नाचायला लागले. हॉस्टेल आहे हे आपल्या भाऊचं नाही का. 5 वर्ष आलं बंद झालं आता हे. बाकी वातावरण बघा फक्त एकदम खतरनाक आहे नाही का. एकदम लोक जास्त कोण दिसणं झालेत, फक्त आम्हीच वाटतं इथं. झेंडा वंदन येते पण झाले आता इथं. हे माझा वर्ग दाखवत बंद आता. इकडं इथं गाडी वो हेल्प भी तो गला सबका सूखता है, पर डर से डरोगे तो कुछ बड़ा कैसे करोगे। सध्या गाईज लोक मारून गेले. लॉक मारलं राव. हे
जीवनाला पण क्लूप मारले. प्रयोगशाळा होती. पण झालं रे. क्लायमेट बघा ना भाई, तिकडे ऊन इकडे सावली आहे. हे बघ. नकली हा नकली, तुम्हाला वाटत नाही ओरिजिनल आहे. प्रयोगशाळामधलं काढलं आणि इथं फेकले. हे बघ एक कवटी. या साईडचा पट्टा का या साईडचा पट्टा ये असं वाटतं. इकडे तमिळनाडू, इकडे काश्मीर, इकडे तमिळनाडू. हे मनके चाटी बघ. सावली. हे मनके चाटी. आता आपल्याला बाबा भेटले तिथले, ते आपल्याला सांगणार नाही का नवरा नवरीचं डोंगरचं रहस्य काय काय नाही. बाहेरच बघा, चला ये ना म्हणलं. बाबाला बघायचं रे त्यांना. बाळाभाऊ भेटले जातं आपल्याला. बाळाभाऊ ते सांगा नवरा नवरीचं डोंगर. मला सांगा जरा माहिती काय होतं, कसं होतं ती कथा वगैरे काय आहे ना. ती काय पूर्वीला नवरा नवरी तिथं गुप्त झालेली. कशामुळे म्हणजे काय झालं? काय असेल आता पूर्वीच वराडच गप झालेलं आहे तिथे. वराड म्हणजे कसं, म्हणजे ते दगड कसं काय झालं, म्हणजे काय झालं? डगर मग तिथे गुप्त झाल्यामुळे ती तयार झाल्या दगड तिथे. अच्छा, ते श्राप वगैरे काहीतरी दिल तो म्हणले होते ना, ते खरं आहे का? पूर्वी असं मग म्हणजे ते दगडाचं खरं आहे का म्हणजे रे? मग कसं आहे अच्छा, त्याचं नाव नवरा नवरी ठेवली होय. खरंय ते रिअल स्टोरी वरती. तेच बघायचं होतं म्हणून आम्ही हा आलोय. तेच म्हणलं, आम्हाला माहित नाही, म्हणलं मला नाही का, म्हणलं असं असं आहे, मग म्हणलं बघू आपण काय आहे ते. मला पण माहित नव्हतं काय करायचं. ती काय ते साधारण गेलो हा. शेजारी शेजारी इथनच आहे ना ते वरती. मग तर भेटले होते, पण मामाने काय एवढं सांगितलं नाही, जरा लाजले होते वाटतं. मग आता बघू आपण, कोण भेटलं ना अजून पुढं तर बघू आपण नाही का, विचारू आपण खरं आहे का काय. सांगतो इथं बसायचं म्हणून. काय करायचं बसून इथं? अरे इकडे खेकडे पकडायचं मी माहिती आहे खेकडं पकडायचं का? तुमचं तोडून दे ना. चिंच तोडून दे ना मग याला. हाताला घे ना. यो भाऊचा फोटो काढते भाऊला. हे यार करपलं चिंच सत्या. आळ्या आळ्या झाल्या असं रे चिंचल बघ. ओजी ओजी. हे या चांगले मीठ बीठ घे आता त्या मामा कोण पाहिजे मग कर चिंच आपल्याला लागन पुढं. ओजी. चिंच बिंच तोडलेत. आता आम्ही जेवणासोबतच चिंच खातो. लेस काळ झालो करी तर कसलं ऊन पण नाही तरी काळ पडलंय बघ ना. ओजी चला आपण डोंगरावर जाऊ, तर तुम्हाला दाखवतो आता काय काय नाही. तुम्हाला ते डोंगर दाखवतो गेल्यानंतर नाही कसं आहे काय नाही. इकडे वा, इकडे 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 पळाली डायरेक्ट पळाली तिकडे. चिंच खायची. घाबरे रे आम्हाला. चिंच खायची का ए बा? टाळ लागले तुझ्याकडे चावी आहे वय? तिचा हात पण नाही पुरत रे. खोलून दे. जा खोलून दे. देऊ का खोलून? काय राव आम्हाला छोटे छोटे पोरं पण घाबरायला लागलेत, काय करायचं? ये कौन है, मैंने से कहीं देखा है. यही तो बादशाह है। काय भाऊ खुंकार दिसायलो का मी? मुझे काला क्यों बनाया. रस्ता नाही खाली जायला आहे ना. धबधबा ते खाली खाली हा कुठं हा हे थोडं पुढं चालेल काय आता मला फास्ट फॉरवर्ड करून व्हिडिओ टाकायला लागणे वाले. फास्ट पळवायचं ना का व्हिडिओ.
नवरीचे हे. आता आम्ही हो काय इथं घाट आहे, इथं खाली रोड आहे आणि इथून आम्ही आता वरती जाणार चलत. आणि जास्त वर नाही, कुठे ह्यात नाही दिसायला लागलं. तुम्हाला वर जाऊन दाखवतो आता ते नवरीचं डोंगर. आणि चढायला पण थांबा, आता तुमचं एक पुढचा व्हिडिओ दाखवतो मी. त्यात दिसत नाही कसं चढतो आम्ही. ते एकदम काही असं जायला दगड बिगड सीडी बिडी काहीच नाहीये. पाय पण घसरा लागलेत नाही का आमची. वरती चढतोय. आई शपथ भाई, आता जातो खाली मी. हो येईन ना चढता. याने घेतलं आता आपण वरती चढलोय. हे बघा, असं खाली पूर्ण पूर्ण असं कोसळ भाई, एखादा जर घसरला पाहिजे खाली जातो मग आम्ही. हे गाडी आमची खाली लावली. आता इथून फक्त आम्हाला एवढं जास्त लांब नाही, इथंच जायचंय चलत. असं एकदम रोड आहे चालायला. इथून चलत आलो आम्ही. पाय जर घसरला नाही खाली जातो आम्ही. रिक्स विषय डायरेक्ट. तोंड बघा, थकून सगळे हे झाले नाही का आता. गेम मध्ये गेम, तुझी गेम तुझ्यापाशी. आताच पाय पण घसरला, पडलं नाही, वर झालं बघा ना. इथलं कसं दिसतंय. हे असं करत आलो आम्ही वरती. शिडी नाही काय नाही. भाऊ आपण चल फक्त चल. काय रे भाऊ, लॉक नाही केलं कारला. आणि आम्ही पोचले वरती. हे बघू शकता, हे नवरीचं डोंगर इथं. आता पहिल्याच्या काळात म्हणलं जातं की त्यांना वरात चालली होती आणि काय तरी श्राप भेटल्यामुळं यांचं इथंच दगड झालतं. तर सांगतात आता ते आपण आम्हाला पण विचारलं, त्यांनी काय एवढं सांगितलं ना माहिती. जर जातात आम्हाला जर भेटलं ना कोणी तर विचारू आपण काय जर यायचं काय नाही. बाकी सगळे थकलेत. आणि खाली दिसतं का इथं तुम्हाला, इथून ते रोड दिसतोय रोड, तिथून आम्ही खालून वर चलत आलोय. पहिल्यांदा एवढं चाललं असं मी तर. आपण मळवली पण गेले, सगळीकडे गेले, तिथं सीड आहेत. इथं चढायला काय माहितीये का, फक्त हे गवत आहे ना, गवत चिखलातून असं चलत आलोय. आता खाली जाताना आमची माहित नाही आता कसं जातो आम्ही. आणि तिथलं पण दाखवतो माहिती काय काय या साईडला. हे इथं नवरी झालं, हे बसलं जाणार आपला भाऊ मोबाईल मध्ये. बस इकडे तिकडे व्हायला काय भाऊ बघायचं. हाय हाय हा तिथं तू पण हाय कर रे ब्रो. हाय हे तिथं हाय नवऱ्यापाशी एकदम कोपऱ्यात नाही एकदम कोपऱ्यात समुद्र. आलो आता आम्ही खाली आलो. खाली उतरताना आमची चार्जिंग संपली आणि माणसं पण संपले आपले. एक जण तर खालीच पडले. आता उतरताना 2-3 जण पडले खाली नाही का, म्हणजे घसरले. चिखलाने लोळलेलो आम्ही. धबधबा भेटला म्हणजे हात पाय धुतले. मग तस ते आम्ही काय खाल्लं आपण मिसळणार आहे. मिसळ तिथं नाही का पाण्याचा धबधबा, मिसळ खाल्लं. मग आम्ही निघालोय. मेन सीन काढायचं होता आम्हाला. चार्जिंग फोनच स्विच ऑफ झालं. मग आता गाड चालता लावलं चार्जिंग, मग आता ओपन झालं. असं आता काय जे ते एकदम भारी तुम्ही बघितलं असं आता व्हिडिओ मध्ये. जास्त काय नाही, आता नेक्स्ट टाइम पण आपण ब्लॉग बनणार आहे. फक्त या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट दाखवा. म्हणजे नाही का आपण अजून म्हणजे आम्हाला पण इच्छा होईल की परत एकदा, कारण फर्स्ट टाइम केलं नाही का ब्लॉग. पहिले कधी केलं नव्हतं, फक्त व्हिडिओ बनवले होते नाही का. म्हणलं आता यावेळेस करू ब्लॉग. कुठं चाललं होतं फिरायला. बाकी ते नवरीचं जे रहस्य आहे ना ते रहस्यच आहे. कारण फक्त एवढंच माहिती आहे आम्हाला की एक पांडवाच्या टायमिंग नाही का, तेव्हा ते त्यांचं वरात चालली होती आणि काहीतरी कारणामुळे त्यांना श्राप दिलतं. तर कुणी दिलतं ते पण माहित नाही. आणि त्यांचं तिथं दगड झालं नाही का नवरीचं.
बाकी तिथले माणसांना पण विचारलं एकाला तर ते मामा पण एवढं काही त्यांनी सांगितलं नाही. नेमकं कळलंच नाही आता खरंय खोटं काय माहित नाही, पण मजा आली तिथं नाही का. ठीक आहे, तुम्हाला जर इथला इतिहास माहित असेल ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा. काय मला तर एवढं काही कळलं नाही इथलं, तरी तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय काय नाही नाही का. बरं आपण परत एकदा ब्लॉग काढू कुठतरी चांगल्या जागेवर जाऊ असंच रहस्यमय, आणि परत आपण ब्लॉग शूट करू. पण ह्या ब्लॉगला आपल्याला नाही का कमीत कमी 500 लाईक तरी पाहिजे, म्हणजे आम्हाला तरी वाटत नाही इंटरेस्ट येईल आणि आपण अजून ब्लॉग काढू. चला धन्यवाद, आणि सबस्क्राईब पण करा तेवढं. लय थकलो आता, धावपळ येते आणि कुठं कुठं पडलं आम्हालाच माहिती. उतरतानाच आम्हाला लय झालं. चलो बाय बाय भाऊ, बाय कर. ते तो झोपलाय का रे? ए कुठे आहे? बाय. हा बाय. चला.